आहे आणि मी तेव्हा सांगितलं होतं की मी 1.5-2 तास बोलेल. हे तुम्हाला यासाठी सांगितलं की तुमच्या डोक्यावर जे टेन्शन आलं आहे सगळं या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं, ते टेन्शन मी घालवतो. बदरच्या डोक्यावरचं मी घालवलं, शासनाच्याही डोक्यावरचं घालवलं, आता तुमच्या डोक्यावरचं घालवतो. काय झालं आहे, ज्याच्यासाठी चिंतन आहे त्या चिंतनाची काही देणं घेणं नाही आणि जे चालू आहे ते चिंतनात काही दिसलेलं नाही. कोर्टापर्यंत जाऊन आलो आपण, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो, इकडे सगळं समाज धुंडून काढला. अरे हे तर माहीत करा अगोदर का तुम्हाला मिळणार आहे किंवा नाही, आणि जे मिळेल ते या 13% राहण्यामध्ये फायदा आहे की नुकसान आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्या दिवशी हे बदर कामाला लागले, नव्हे तर बदरची नियुक्ती व्हायचीच होती, त्याच्या अगोदरपासून आमची टीम कामाला लागली. हे आम्ही संशोधन केलं 6 महिन्यात आणि 26 जानेवारी 2025ला ते प्रकाशित केलं. त्याचे 3 मार्गदर्शक राहिलेले आहे. ॲडव्होकेट दिलीप काकडे, डॉक्टर भीमराव सोनुले मुंबई विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेले आहे, आणि 3रे मार्गदर्शक रवींद्र मुंद्रे इथं बसलेले आहेत. माझ्या मार्गदर्शनात संशोधन झालं. 15-20 प्राध्यापक माझ्यासोबत काम करत होते आणि तो अहवाल आम्ही प्रकाशित केला. सामाजिक न्याय विभागाचे जे सचिव आहे त्यांच्यासोबत या अहवालावर 1 तास डिस्कस केला आणि त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही जे बदर समिती नियुक्ती केलेली आहे त्या बदर समितीला निर्णय घेत असताना ज्या इनपुट पाहिजे ते माझ्याशिवाय महाराष्ट्र शासनाजवळ नाही. त्यामुळे हा अहवाल तुम्ही स्वीकारा. जर शासनानं याचे वाजवी मूल्य आम्हाला दिले तर आम्ही तो अहवाल तुम्हाला देऊ, अन्यथा देणार नाही. खाजगीमध्ये त्यांना हे सांगितलं, या अहवालाचे 25 लाख रुपये लागतील. या अहवाल तयार करण्याकरता आम्हाला समाजानं 12 लाख रुपये दिले आहे. त्यातले सर्वात मोठे डोनर इथंच बसले आहे, रवींद्र मुंद्रे. मित्र हो, हे समजून घ्या, प्रचंड मागणी आहे, उपवर्गीकरण झालं पाहिजे, आणि मोठ्या प्रमाणात मागणी आहे, उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे. संख्या जाणून घ्या तुमची किती आहे. मातंग समाजाची मागणी आहे, याचं बीज बार्टीमध्ये रुजलं. वारेंनी तो अहवाल लिहिला, 2023 मध्ये तो अहवाल लिहिला. 32 पानाचा तो अहवाल आहे, सगळ्या व्हॉट्सअपवर फिरत होता. मला तेव्हाच लोकांनी सांगितलं, अरे याच्यावर तुम्ही एक टिपण लिहा आणि काय चुकलं ते सांगा. मी सांगितलं मी या फालतू गोष्टीवर आता लक्ष देणार नाही. परंतु आता मात्र या 8 दिवसाच्या अगोदर त्या अहवालाची चिरफाड केली, वारेच्या अहवालाची, 32 पानाच्या अहवालाची. ज्याच्यापाशी मोबाईल मध्ये असेल तो घरी जाऊन वाचा. जे उपवर्गीकरणाची मागणी करतात त्यांनीही वाचा, उपवर्गीकरणाच्या विरोधात असेल त्यांनीही वाचा. त्याची कंप्लेंट केली मी, 5 पानाची कंप्लेंट आहे. मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांना ती कंप्लेंट केली की याला सस्पेंड करा आणि याला घालवा. काय आहे त्या अहवालात? प्रत्यक्ष डेटाच चुकवला. 1961 पासून तर 2011 पर्यंतचा जो लोकसंख्येचा डेटा आहे तो डेटाच चुकून ठेवला आहे. त्याच्यामध्ये जे विविध प्रकारचे जे रेफरन्सेस वापरले आहे ते रेफरन्सेसच नाही दिले. ते प्लॅगरिझम झालं. तो अहवाल चोरला, त्यांनी चोरीचं लिहिलं. हे माझं ऑब्जेक्शन आहे. त्याची आणि माझी भेट लावा, मग आपण पुढे जाऊ. ह्या अहवाल इथं शिजला. तोच काम सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला त्या निर्णयामध्ये मित्र हो, 1 ऑगस्ट 2024 अण्णाभाऊ साठेंची जयंती आणि तो शासनाचा म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. योगायोग का होईना, परंतु प्रस्थापित समाज व्यवस्थेनं एक संदेश दिला. आता तो तुम्हाला समजते किंवा नाही आणि तो काय आहे ते तुम्ही पहा. या सगळी इथं जे चर्चा झाली याचा तोंड फोडतो. हे जे खांडूक झालाय, मोठं झालाय, अपेक्स म्हणतात, जो केस तोड झालाय, त्याचं पस काढण्याचं काम मी करतो आणि ते तुम्हाला मुक्त करतो सगळ्या दुःखातून. तो जसाही अहवाल, जसाही रिपोर्ट सुप्रीम कोर्टाचा आला,
अण्णाभाऊंची जयंती, बाबासाहेबांवर अण्णाभाऊ भारी, हा त्याचा संदेश आहे. आम्हाला वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये ते 14 एप्रिलला त्याचा रिपोर्ट येईल. पहिल्यांदा 3 महिने दिले बदरला, 3 महिन्यात काम झालं नाही. 6 महिन्यात आम्ही काम केलं. पुन्हा 8 महिन्याची मुदत दिली, 8 महिन्यात बदरनं काम केलं नाही. पुन्हा 6 महिन्याची मुदत दिली, 17 महिने लागले. 17 महिने. एकाला तरी असं वाटलं काय का ह्या बदर आपल्या इथं आला पाहिजे? कारण तुमचे माझे दुःख काय आहे हे बदरला माहीत नाही. माझं जर उपवर्गीकरण करत असाल तर माझा विचार जाणून घ्या. कारण काय करणार तुम्ही? 13% आरक्षण आणि 59 जाती याचे तुकडेच करावं लागणार. आणि मग तुकडे केले तर ते जातीचे तुकडे होणार. जातीचे तुकडे केले तर पहिला नियम, कोणीही करा, या देशातला नाही देशाच्या बाहेरचा घेऊन या तुकडे करायला. काय असेल? कशाच्या भरोशावर कराल? मी शासनाला पण विचारतो, कशाच्या भरोशावर कराल? पहिला प्रॉब्लेम आहे लोकसंख्येच्या भरोशावर. जिसकी जितनी संख्या भारी, हे काही फायनल नाही आहे, पण लोकसंख्येच्या भरोशावरच करावं लागणार आहे. जिसकी जितनी संख्या भारी. उपवर्गीकरण पाहिजे आहे ना, मान्य आहे, एक मिनिटासाठी मान्य करा. संख्या जर तेवढी भारी आहे तर तेवढी हिस्सेदारी आली. मग आता तुमची लोकसंख्या किती? महारांची लोकसंख्या. धर्मांतरित बौद्ध याच्यात मिक्स होऊ नका. धर्मांतरित बौद्ध हा वेगळा प्राणी आहे, तो जातीचा नाही. जातीमध्ये त्याला गणलंच नाही. त्याची 65 लाख लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये. सारे आकडे घेऊन आलो आहे मी, आता बोलायचीच गरज नाही. 80 लाख लोकसंख्या महारांची, 24 लाख लोकसंख्या मांगांची, 14 लाख लोकसंख्या चांभारांची. म्हणजे भांबी लिहिलाय तिथं, पहिलं अक्षर भांबी आहे सेन्सस मधलं, भांबीची म्हणजे 14 लाख लोकसंख्या. आणि उर्वरित ज्या 56 जाती आहे त्याची 13 लाख लोकसंख्या भरते. मग आता आरक्षण वाटलं हे 13%, शासन वाटणार किंवा नाही मी याची गॅरंटी देत नाही, परंतु मी वाटून दाखवतो. ते आरक्षण कमी जास्त आहे, फ्लक्च्युएशन आहे, पण व्यावहारिक बसवत असताना 7.5% महार जातीला आरक्षण येते, 2.5% मांग जातीला आरक्षण येते, चांभार जातीला 1.5% येते, आणि ज्या 56 जाती राहिलेल्या आहे त्याला 1.5% येते. काय हे उपवर्गीकरण झालं? याला न्यायिक उपवर्गीकरण म्हणू शकता तुम्ही. न्यायिक तुमची जेवढी संख्या आहे तुम्हाला दिलं. आता विचार करा, 13%चं ग्राउंड फुटबॉल खेळू शकतो, क्रिकेट खेळू शकतो, आणि जर 2.5% मिळालं तर तुम्हाला काहीच नाही खेळता येणार. उभं राहण्याची परमिशन राहणार किंवा नाही. त्या 56 जातीचं काय, ज्याचा कॅन्डिडेटच उभा राहू शकत नाही. दुसरा पर्याय, लगेच दुसरा पर्याय शासनाला सुचवला आम्ही. कोणता? विकासाचा. विकासाच्या भरोशावर करा. जर शासन जर शह द्यायचा आहे तुम्हाला तर विकासाच्या भरोशावर करा. विकासाच्या भरोशावर केलं, मग विकासाच्या इथं लोकांनी काहीतरी म्हटलं, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचं नाव काढलं. विकास मोजण्याचं साधन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. महाराष्ट्र शासनानं एकाही जातीचा मोजलेला नाही. आमची मागणी आहे, मी मागणी केलेली आहे शासनाला, का अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याच्या पूर्वी या अनुसूचित जातीचा जातीनिहाय मानव विकास निर्देशांक काढा. अरे कोण विकसित आहे ना कोण नाही हे तर समजू दे. मग तुम्ही म्हणा धर्मांतरित बौद्धांचा विकास झाला, महारांचा विकास झाला, मग या जातीचा झाला. माझ्यापाशी सेन्ससनं दिलेल्या 19 इंडिकेटरची आकडेवारी तुमच्या घरून घेतली जाते, जे फेब्रुवारी महिन्यामध्ये घेणार आहे. आता फक्त घरांचा सर्वे सुरू आहे, काही गोंधळून जाऊ नका. घरांचा सर्वे सुरू आहे, हे फेब्रुवारी पर्यंत आकडेवारी येईल. त्यानंतर माणसाची गणना सुरू होईल फेब्रुवारी पासून. तुमची हे अगोदरची जे गणना झाली आहे त्याच्यामध्ये 19 इंडिकेटरची आकडेवारी नेली आहे. आम्ही या 19 इंडिकेटर पैकी लोकसंख्या दोन्ही याची काढली, 17 इंडिकेटरचा अभ्यास केला. इकडे 59 जाती, इकडे 17 इंडिकेटर, याचा सार काढला. हो, त्याला डेमोग्राफिक हेल्थ म्हटलं आम्ही. हे आकडेवारी फक्त आमच्यापाशी आहे, ह्या पुस्तकात आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट काढू शकत नाही माझ्या समोर, त्यांच्यापाशी तज्ज्ञ असले तरी. आणि मग कोणाची हेल्थ किती आहे,
कोण सुधारलेलं आहे? त्याच्यामध्ये काय सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक असे इंडिकेटर आहे. कोण सुधारलेलं आहे? ह्या 59 जातीपैकी आमचे गाईड आहे त्यांनी म्हटलंय एकही जात सुधारलेली नाही. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा जर इंडिकेटर एक पकडला, त्यांची सर्वसामान्य प्रगती जर एक पकडली, तर इथे एकही अशी जात नाही ज्याची एक असा इंडिकेटर आलेला आहे, ज्याचा सगळ्यांचा इंडिकेटर 0 पॉइंट खालीच्याच आहे. मग त्याही पेक्षा ह्या 59 मधल्या कोणत्या सुधारलेल्या आहे? तर असं दिसून येते की चांभार नावाची जात आहे, तिचा इंडिकेटर 0.941 आहे. खाटी काय आहे, त्यांचा इंडिकेटर 0.935 आहे. महाराजा किती? अरे सांगा की नाही, 0.920 आहे, 0.920. मग मांगांचा किती? 0.894 आहे. थोडासाच फरक आहे वर यायचा. म्हणजे आम्ही सुधारलो नाही, आम्ही सुधारलो नाही, आमची प्रगती झाली नाही. अरे हे शासन प्रगती होऊ द्यासाठी लावले काय? अरे काही बोलणं, अरे होतच नाही. इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मी येऊ नाही येऊ पुन्हा नागपुरात, विचारामध्ये फरक पडलेला आहे. काय? संविधानानं असं म्हटलं की हे प्रतिनिधित्व आहे. तुम्ही असं समजता हे पोटभराचं साधन आहे, हे गरिबी हटावाचा कार्यक्रम आहे, हा कल्याणाचा कार्यक्रम आहे. अबे हे बेचूट आहे. ह्या गरिबी हटावाचा पोटभराचा धंदाच नाही आहे. हे प्रतिनिधित्व आहे. प्रतिनिधित्व साधं येत नाही, प्रतिनिधित्व आणावं लागते. एक जागा जरी असली, साधं घ्या. मी 10व्या वर्गाची, आता तुमचा पोरगा 10वा वर्ग पास झाला, स्कॉलरशिप पाहिजे. अरे त्याला त्याच्या गुणानुक्रमे दावा होऊ लागन, त्याला फॉर्म भरावा लागन, त्याच्या पालकाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे, तरच त्याला स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येते, नाही तर भरताच येत नाही. त्याला अटी आणि शर्ती लागू असतात. त्या अटी आणि शर्ती जर पूर्ण केल्या तरच तुम्हाला त्याचा लाभ मिळते, अन्यथा लाभ मिळू शकत नाही. मग बदर समितीच्या अहवालात काय आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. बदर समितीच्या अहवालात काय आहे? जसाही निर्णय आला, म्हणजे आता त्यांनी तो मांडला, आता त्या तारखा वगैरे सोडून द्या, 16 तारखेला मांडला, 17 तारखेला मांडला. बदरची नियुक्ती कोण केली? बदरची नियुक्ती केली सामाजिक न्याय विभागाचा GR आला 15 ऑक्टोबर 2024 ला. मला असं वाटते की या ठिकाणी साहेब तर गेले, त्यांनी लक्ष घातलं पाहिजे, ते सत्तेत आहेत. यस यस, त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. बदरची नियुक्ती केली सामाजिक न्याय विभागानं. बदरनं अहवाल कोणाला दिला पाहिजे? सामाजिक न्याय विभागाला दिला पाहिजे. त्यांच्या सचिवाकडे जमा करा, त्यांच्या मंत्र्याकडे जमा करा. त्यांनी मुख्यमंत्र्याकडे जमा केला. 16-17 तारखेला त्यांना अहवाल दिला. 1 एप्रिलला त्यांनी मंत्रिमंडळात मांडला. काय झालं असेल तोपर्यंत? रिकाम्या जागा भरल्या काय? रिकाम्या जागा भरल्या काय? की ज्या भरलेल्या जागा होत्या त्या पुसून काढल्या? आम्हाला त्याचंही उत्तर लागेल. उपवर्गीकरण करा आणि होणारच. हे याच्यासाठी नाही आहे तुम्हाला, अरे जोपर्यंत तुम्ही भांडत नाही तोपर्यंत शासन जिंकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून उपवर्गीकरण येणारच आहे. तुम्ही असं म्हणा आणि तसं म्हणा, मांग जातीनं चिंताच करू नका का उपवर्गीकरणाच्या ह्या लोकांच्या नादी लागू नका. महारांना लागू द्या. उपवर्गीकरण तोडण्यासाठी ते सक्षम आहे. तुम्हाला तुमचा वाटा मिळणार आहे. तुम्ही इकडे एवढ्या मोठ्या डिस्कस मध्ये हे येऊन आणि उपवर्गीकरणाचा विरोध आहे. शासन तुमच्या पाठीशी आहे यार. अरे शासन तुमच्या पाठीशी आहे. इथे बैठक झाली, मुंबईमध्ये बैठक झाली, दुसऱ्या दिवशी मंत्र्याची मीटिंगला हजर राहू शकते. आता मी मागतो मंत्र्याला भेट द्या. महिनाभर तर मला मंत्रीच भेटत नाही. अरे आमचाच मंत्री भेटत नाही, मुख्यमंत्री कधी भेटणार आहे? त्यानंतर या उपवर्गीकरणाच्या अहवालामध्ये ज्या बाबी नोंदलेल्या आहे त्या बाबींवरही चर्चा झाली पाहिजे. बदरच्या अहवालात काय आहे कोणालाही माहित नाही. नंतर जसाही तो अहवाल मुख्यमंत्र्यांनी सांगितला, लगेच त्यावर 15 दिवसात 10 तारखेला, आता साहेबांनी पण ते सांगितलं, 10 तारखेला पत्रक निघालं आणि 15 तारखेपर्यंत हरकती व सूचना मागवल्या. जयंतीचा काळ होता, बापाची जयंती चालू होती, सगळे लोक बिझी, आणि म्हणून
ते थांबवण्यात आलं आणि तुम्हाला वेळ देण्यात आला. पत्र आलं आणि पत्रामध्ये लिहिलं की तुम्हाला 30 तारखेपर्यंतचा वेळ आहे. हे तुमच्या मंत्र्यानं तुम्हाला लॉलीपॉप दिलेला आहे. अरे थोडस समजून घ्या. जे प्रेस नोट दिलेली आहे, झोपेत नका चालू. त्या प्रेस नोटवर मंत्र्याची सही नाही, त्या प्रेस नोटवर त्यांचे डेट नाही, त्या प्रेस नोटला आउटवर्ड नंबर नाही, त्या प्रेस नोटला पत्र क्रमांक नाही. हे काय चालू आहे? अरे पत्रचाराचा एकही नियम पाळला नाही. 30 तारीख डेट वाढली. आम्हाला त्यावर लोकांनी सांगितलं उपवर्गीकरणावर आपल्या हरकती व सूचना द्यायच्या आहे. मी 9 पानाचा ड्राफ्ट लिहिला आणि जनतेमध्ये प्रसारित केला. अशा अशा प्रकारच्या हरकती व सूचना त्यावर घ्या. त्या घेतल्या. आता त्या हरकती व सूचनावर शासन काय करणार आहे तुम्हाला माहित आहे काय? एखाद्या तरी महाराला माहित आहे काय? एखाद्या तरी मांगाला माहित आहे काय? चांबाराला माहित आहे? अरे शासन काहीच नाही करणार आहे. किती आल्या हरकती व सूचना? एका पेपरनं चालवलं का माझा तो 50,000 आल्या. काही मूर्खासारखं ते आलं. तो पत्रकार आहे का मजाक आहे? 78,000. यस, 78,000 हरकती व सूचना आल्या. 3,300 सूचना डायरेक्ट हार्ड कॉपी मध्ये आहे. 75,000 सूचना आहे. 75 पैकी 72% 75,000पैकी 72% ह्या विरोधात आहे. 21,000 सूचना फक्त फेवर मध्ये आहेत आणि 3,300 सूचना कोऱ्या आहे, ब्लँक आहे, त्याच्यावर काहीच नाही लिहिलं आहे. ही अशी परिस्थिती आहे. काय करणार? 2 मिनिटात कन्क्लूड करतो. काय करणार बदरनं काय सांगितलंय? बदरनं जे सांगितलंय, मी जो मॉडेल मांडलेला आहे त्याचं सुधारित स्वरूप बदर करणार आहे. उपवर्गीकरणाचे 2च प्रकार होणार आहेत. एकाचं नेतृत्व मांग करणार आहे आणि दुसऱ्याचं नेतृत्व चांभार करणार आहे. महारांना नोवेअर करण्यात आलं. याच्यात नोवेअर काय होणार? काय करणार? यामध्ये 2च तुकडे उपवर्गीकरणाचे होणार आणि 2च तुकड्यावर हे उपवर्गीकरण थांबणार. जातीमध्ये जर उपवर्गीकरण झालं तर हे लक्षात ठेवा. शेवटचं सांगतो, ही वैधानिक समिती आहे, ती संविधानिक नाही. आणि जर संविधानिक आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर हे आरक्षण वैधानिक होईल. आज ते संविधानिक आहे. सर्व राज्यानं एकदा वैधानिक उपवर्गीकरण केलं तर घटनेमधून हे आरक्षण हद्दपार होणार आहे. ह्या त्याची पहिली पायरी आहे. मित्र हो, याला जर समजून घ्यायचं असेल तर ते पुस्तक आहे. पुस्तक जे लोक आहे, मी काही इथून प्रमोट करत नाही का ते पुस्तक विकत घ्या. जे लोक कार्यकर्ते आहेत त्यांनी मात्र ते वाचा. लोकांनी विकत नाही घेतलं तरी चालेल. पुस्तकं विकणे हा आमचा धंदा नाही, परंतु ते उपवर्गीकरणाचं पुस्तक कार्यकर्त्यांनी वाचा. ज्याच्यावर जबाबदारी आहे की समाजामध्ये ते पेरण्याचं. त्यामुळे उपवर्गीकरणाच्या माग लागणे हे चूक आहे आणि ते संविधानावर अटॅक करते. हे शेवटी सांगतो आणि थांबतो. त्यानंतर आता शेवटचे वक्ते आहेत, त्यानंतर अध्यक्ष भाषण होईल. वाल्मिकी समाजाचे